हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर 8 दिवसाच्या नंतर मी ब्लॉग काढत आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या तिघांच्या पण तब्येती ठीक नव्हत्या, त्यामुळे मग काढणं पॉसिबलच झालं नाही. आणि आम्ही आज पोहोचलो आहे पुण्यामध्ये याच्यासाठी आलो आहोत की इनाच्या पप्पाला जर्मनीला वापस जायचं आहे आणि मी थोड्या दिवसांनी जाईल. माझं अजून डेट फिक्स नाही आहे कधी जायचं ते, त्यामुळे जेव्हा जाईल तेव्हा आता मी व्हिडिओ काढेलच. तर इथे आम्ही भाजीपाला घेण्यासाठी आलो आहेत, पाहतो. आणि सकाळी इनाच्या पप्पाची फ्लाईट आहे, ते इथं आम्हाला हिरवी भाजीपाला टिफिनसाठी पाहिजे होते, त्याच्यामुळे आम्ही घ्यायला आलो. पण इथं शेपू घेऊत का? खाना पालक, शेपू खाना, शॅम्पू खाना. शेपू आहे पण खराब आहे, तेवढी चांगली नाही आहे, चांगली नाही वाटतं तेवढी. हां, खराब झाली. तर इनाच्या पप्पाची, जसं की मी तुम्हाला सांगितलं की उद्या फ्लाईट आहे, तर त्यांनी उद्या जाणार आहेत आणि मी इथे माझी लहानी बहीण राहते, तर मी इथे राहील 3-4 दिवस आणि मग नांदेडला जाईल. मग आणशील का गं तू? आणशील का? नाही. इकडे नांदेडला येऊन इना खूप बदमाश झाली, खूप त्रास देते इना. आमच्या तब्येती अशा खराब झाल्या की एकाच्या नंतर एक, म्हणजे पहिले इनाच्या पप्पाची तब्येत खराब झाली, नंतर इनाची झाली, आता माझी थोडीशी खराबच आहे, अजून काय व्यवस्थित झाले नाही मी. थोडंसं वीकनेस वाटत आहे मला इकडे, थोडंसं पाण्याचा त्याचा चेंजेस, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटत नाही आहे. पण आता थोडंसं ठीक वाटत आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे पुण्याला. आणि बघू मग आज पुण्यामध्ये काय काय करणार आहे, काय काय नाही. मला थोडीशी स्ट्रीट शॉपिंग करायची होती, त्याच्यामुळे मी आली होती. कारण मला आता 4-5-6 वर्ष झालेत मी पुण्यामध्ये नाहीच. खूप दिवसानंतर येणं झालं, कारण माझी छोटी बहीण असल्यामुळे आले नसता, मग थोडासा प्रॉब्लेम होतो राहण्यासाठी इथे. असं खेळणं चालू आहे. नाही, इथे पडशील. आमचे काहीतरी गॉसिप चालू आहे. हाय पापा म्हणत आहे. मी आता रेग्युलर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न तर करेल नक्की, कारण खूप दिवस 8 दिवस माझा फर्स्ट टाईम झालं की मी ब्लॉग टाकलाच नाही. कारण इनाच्या पप्पा जास्तच तब्येत खराब होती, तापते त्यांना होती, त्याच्यामुळे मग यावेळेस जास्त दिवसाचा गॅप झाला. पण मला ब्लॉग नाही टाकलं की थोडंसं बोरच होतं, कारण मला ती सवय झाली आहे ब्लॉग टाकायची, ब्लॉग काढायची, त्याच्यामुळे. पण मी ट्राय करेल की डेली ब्लॉग्स नक्की चालू होतील. पण इंडियामध्ये आल्यावर थोडंसं पॉसिबलच होत नाही ब्लॉग्स टाकायला, कारण थोडंसं फॅमिलीसोबतच वाटतं की एन्जॉय करायला पाहिजे. पण मी नक्की ट्राय करेल. पण वीकली तरी असा विचार करत आहे की 3 तरी ब्लॉग टाकायला पाहिजे म्हणून. पण मी नक्की ट्राय तर नक्कीच करेल. तिकडे खेळू दादा, तिकडे खेळू. अरे तिकडे आहे स्लाइड आहे ग, हे स्लाइड आहे.
इनाला भारतात येऊन खूप मज्जा येते. आता माहिती नाही उद्या तिचे पप्पा जाणार आहेत तर काय करेल, किती रडेल काय माहिती नाही. कारण तिला जरी म्हणलं की तुझे पप्पा जाणार आहेत उद्या जर्मनीला तरी पण रडते. इनू उद्या पापा जर्मनीला जाणार आहेत. पापा उद्या जर्मनीला जाणार आहेत. हो हो जा. लिनूला प्राण्यांशी खूप प्रेम आहे, घाबरत नाही कोणाला. काय झालं, जा ना. इनू नको. चल पापा जागे चल. फ्रँकफर्ट एअरपोर्टला लँड झालो मी. आता बॅगेजेससाठी आलो इथं. बॅग्स वगैरे पिक करेल इथून. आता वाट पाहत आहे बॅगची. इथं एक बॅग आली, एक बॅग राहिली. इथे त्यांनी लेबल लावलेलं होतं एअर इंडियाचं, इथं पॅक केलं होतं. पण आता हे काढलेलं दिसते. बहुतेक त्यांनी पुन्हा एकदा चेक केलं वाटतं, किंवा काही काढलं असेल तर मग घरी जाऊन पाहावं लागलं. तर
पोचलो आहे आता. रात्रीचे 12 वाजलेत आणि भूक पण खूप लागली आणि खूप थकून पण गेलो मी. तर लगेच थोडंसं खाईल मी. श्रुतीने मला डब्बा पण दिला आहे, तर थोडंसं खाईल मी आणि बस मग लगेच झोपून जाईल मी. तर आजचा ब्लॉग तर काय तेवढा जास्त मी केलेला नाही आहे, पण उद्यापासून मी पुन्हा ब्लॉग सुरू करेल. तोपर्यंत बाय बाय.